हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे अळूवडी। अळूवडी ही खूप क्रिस्पी आणि खूप छान याची टेस्ट लागत असते आणि पावसाळ्यात सहसा ही अळूवडी केली जाते। याला पात्रा पण म्हणतात गुजरातीमध्ये। ही रेसिपी कशी करायची ती आज आपण बघणार आहे। चला तर सुरुवात करूया। यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। इथे मी बेसन, तीळ, मीठ, तांदळाचं पीठ, चिंचेची चटणी आणि अळूचे पानं घेतलेले आहेत। सर्वात आधी एका बाउलमध्ये मी बेसन आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे। यानंतर तिखट, हळद आणि मीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहे। याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, ते नक्की बघा। यानंतर इथे तीळ घातलेली आहे। ही तीळ पण आपल्याला कच्चीच घालायची आहे आणि याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर चिंचेचा कोळ, चिंचेचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। चिंचेचं पाणी यामध्ये घातल्यामुळे त्याची तुरट चव आपल्याला येणार नाही। अळूवडी खूप छान होईल। बघा, या पद्धतीने मी हे सारण मिक्स केलेलं आहे। आता थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर पण आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होईल, जी अळूवडीला आपण हे मिश्रण लावू ते अगदी व्यवस्थितपणे त्यावर लागेल। असं करून एवढा थिकनेस तुम्हाला या सारणाचा ठेवायचा आहे। हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। या पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे। ही अळूची पाने आहे, याचे देठ मी पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवायचे आहे। एका ताटामध्ये मी हे अळूचे पानं घेतले आहे। आता जे सारण आपण बनवलेलं होतं ते आपल्याला या पानांवर अगदी व्यवस्थितपणे फैलवून घ्यायचं आहे। बघू शकता, या पद्धतीने मी हे पूर्णपणे सारण यावर फैलवून घेणार आहे। पूर्ण साईडला हे सारण तुम्ही लावून घ्या। आता ह्या एका पानावर आपण हे सारण लावल्यानंतर यावर दुसरं जे पान आहे ते पण आपण यावर ठेवणार आहे आणि प्रत्येकी 2 पानांची आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। बघा, हे पान तयार झालेलं आहे। आता यावर परत मी हे दुसरं पान उलटं ठेवलेलं आहे। आता यावर पण मी हे सारण लावून घेणार आहे। जसं आधी लावलं त्याच पद्धतीने आपल्याला हे लावायचं आहे। अळूवडी करताना ह्या पानाचे देठ काढणे खूप जरुरी आहे। हे देठ काढल्यानंतर परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवूनच तुम्ही हे पानं वापरा। बघा, या पद्धतीने हे पानाला सारण लावून झालेलं आहे। आता हळूहळू मी याचा रोल करून याला पॅक करून घेणार आहे। या पद्धतीने सावकाश तुम्हाला हे पानं असे इथे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि थोडंसं यावर पण सारण लावून घ्यायचं, जेणेकरून ते खुलं होणार नाही। बघा, या पद्धतीने मी लावत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे। अशाच पद्धतीने हे रोल पूर्ण मी इथे करून घेणार आहे। खूप छान आणि टेस्टी अशी ही अळूवडीची रेसिपी आहे आणि तुम्ही याची मसाल्याची भाजीसुद्धा करू शकता। वड्या तळून घेतल्यानंतर तुम्ही मसाल्याच्या भाजीमध्ये या वड्या सोडून पोळीसोबत खाऊ शकता। आता एका स्टीमरवर मी या पूर्ण वाफवून घेणार आहे, किंवा स्टीमर नसेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये पण हे पानं वाफवू शकता। बघू शकता, इडली पात्रामध्ये साधारण 15 मिनिटे तुम्हाला हे वाफवायचे आहे। 15 मिनिटानंतर या अळूवड्या अगदी रेडी झालेल्या आहेत, स्टीम झालेल्या आहेत। आता याला आपण थंड करायला ठेवूया। पूर्णपणे तुम्हाला थंड करायचे आहे, गरम गरम कापायचे नाही। त्यामुळे याला व्यवस्थित थंड होऊ द्या। यामध्ये तुम्हाला एक टिप्स देणार आहे, ती म्हणजे हे पाण्याला थोडंसं लाटण्याने लाटल्यानंतर या ज्या शिरा असतात त्या व्यवस्थित दबून जातात, म्हणजे हे पाण्याच्या वड्या आपल्याला खायला तुरट लागत नाही। ही टिप्स यामध्ये नक्की लक्षात घ्या। बघा, या पद्धतीने मी लाटल्यानंतर ह्या अशा पद्धतीने शिरा दबलेल्या आहेत। आता यालाच मी आधीची प्रोसेस केलेली आहे आणि या वड्यांचे जे स्टीम केलेलं होतं त्याच्या मी छोट्या छोट्या अर्धा इंचाच्या कापेवर याला कापून घेणार आहे आणि मस्त डीप फ्राय करणार आहे तेलामध्ये। अगदी कमी गॅसवर तुम्हाला, सर्वात आधी कमी गॅसवर तुम्हाला हे फ्राय करायचे आहे। हळूहळू थोडंसं मीडियम फ्लेम करून याला तळून काढून घ्यायचे आहेत।
खूप खुसखुशीत अशा या वड्या होतात। बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत या वड्या आणि अगदी खरपूस या वड्या तळलेल्या आहेत। अशाच पद्धतीने तुम्हाला या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तळून झालेल्या आहेत। आता आपल्याला या गरमागरम वड्या चटणीसोबत किंवा तुम्हाला अशा पण आवडत असतील तर तुम्ही खाऊ शकता। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।